कृपया मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त व्याख्यान होणार नाहीये, तर आज स्वामीजींच्या एका नवीन पुस्तकाचं प्रकाशनही होणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे काही मान्यवर उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. मुलुंडहून आनंद स्वामीजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया, अनिलजी त्यांना घेऊन येतील. डोंबिवलीहून सौ अलकाताई मुतालिकही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मिलिंदजी मराठे हेही आपल्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहेत. मिलिंदजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपल्याला सर्व परिचित असे संजीवजी ब्रह्मे, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी, आणि अविनाशजी काळे, त्यांनी व्यासपीठावर यावं. थोडक्यात मला बोलायचं आहे, कारण अधिकचा वेळ स्वामीजींना द्यायचा आहे, त्यामुळे जरा लवकर जातोय. स्वामीजींना पुष्पमाला अर्पण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ मठात कोपरीला जो आहे त्याचे अध्यक्ष चेतन तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचा सन्मान करावा आणि आशीर्वाद घ्यावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी पहिल्या प्रथम स्वामीजींचा सर्वश्रुत असा आपल्या सर्वांसाठी परिचय करून देणार आहे. खरं म्हटलं तर सर्वांचा परिचय माझ्याकडे असं मोठं काहीतरी आलेलं आहे, पण स्वामीजींचा परिचय मी पूर्ण करून देणार आहे. स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे सर्व दूर प्रसिद्ध असा त्यांचा ग्रंथ आहे, पण स्वामीजींचा परिचय ठाणेकरांना व्हावा, कारण फार पूर्वी स्वामीजी याच सभागृहात तुमच्या समोर बोललेले आहेत, पण असा परिचय असा नाही, त्यामुळे मी थोडासा विस्तृत परिचय करून देणार आहे. प्रणाम स्वामीजी. परमपूज्य स्वामीजींचा परिचय असा काही मिनिटात देणे ही एक अशक्य गोष्ट आहे, कारण परिचय म्हणजे फक्त माहिती नसते. जसा ज्ञानेश्वरांचा परिचय ज्ञानेश्वरीतूनच होतो, आणि अगदी तसेच परमपूज्य स्वामीजींचा परिचय त्यांच्या प्रत्येक लिखाणातून, प्रवचनातून, उच्चारलेल्या प्रत्येक शब्दातून करून देणे हेच जास्त योग्य. एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणतात, तसेच परमपूज्य स्वामीजींचे विचार, लेखन, प्रवचन अनुभवता आले तर आपण त्यांचा खरा परिचय करून घेऊ शकू. तरी पण काही औपचारिकता आहेच. परमपूज्य स्वामीजी अतिशय उच्च शिक्षित व्यक्तित्व आहे. त्यांनी MSc केल्यानंतर खूप चांगल्या पदावर कार्य केले आहे, पण नोकरीत आणि इतर कोणत्याच भौतिक गोष्टीत त्यांचे मन रमत नव्हते, कारण परमेश्वराने त्यांच्यासाठी एक वेगळीच योजना आखली होती. लहान असताना, म्हणजे अगदी 12 वर्षांचे असताना ते म्हणायचे, आम्ही मागच्या जन्माचे संन्यासी आहोत आणि या जन्मात पण संन्यास घेणार आहोत. केव्हा घेणार ते फक्त माहीत नाही. 9वीत असताना अचानक एक दिवस स्वामी विवेकानंदांनी त्यांना आदेश दिला, मनाने तयार राहा, कोठे कशात अडकू नको, देश धर्मासाठी तुला संन्यास घ्यायचा आहे. लक्षात ठेव, विसरू नकोस, तू पूर्वजन्मी संन्यासी होतास आणि या जन्मात पण तुला संन्यास घ्यायचा आहे. पुण्यामध्ये नोकरीसाठी असताना स्वामीजी पायी आळंदीला जायचे. माऊलींच्या समाधीवर डोके टेकून विनवायचे, माऊली तू ज्ञानेश्वरीत सद्गुरूंविषयी जे लिहिले आहे तसे सद्गुरू मला लाभावेत, एवढीच विनंती. अशा दिव्य व्यक्तित्वाच्या प्रत्येक विनंतीचा मान हा निसर्गाला, परमेश्वराला ठेवावाच लागतो. वयाच्या 30व्या वर्षी डिसेंबर 1976ला त्यांनी गृहत्याग केला आणि ही 2 पावले गुरुशोधात निघाली. काही काळ त्यांनी गिरनार पर्वतावर वास्तव्य केले. तेथे महापुरुषांच्या सहवासाने या भावी योग्याचे अध्यात्म जीवन तावून सुलाखून निघाले. तेथे ध्यानात त्यांना गुरुदेवांचे दर्शन झाले. तेथून ते ऋषिकेशला गेले. भगवान कृष्ण व दत्तप्रभूंची कृपा फळाला आली.
आणि त्यांना बिहारमध्ये वास करणाऱ्या त्यांच्या सद्गुरूंचा पत्ता मिळाला. सारा प्रवास पायीच होता. गुरुचरणांच्या दर्शनाने त्यांचा प्रवास सफल झाला आणि खऱ्या अर्थाने साधनेला सुरुवात झाली. 1981च्या गुरुपौर्णिमेला या योग्यास गुरूंकडून संन्यास दीक्षा मिळाली. प्रचंड पायी प्रवास, गुरुसेवा, अत्युच्च साधना या त्यांच्या खजिन्याचा उपयोग त्यांनी आपल्यासारख्या सर्वच लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या लिखाणातून केला. सरस्वतीचे अगाध वरदान लाभलेल्या परमपूज्य स्वामीजींचे सर्वच लिखाण मंत्रमुग्ध करणारे आहे. लोकांच्या भौतिक समस्या नाही तर ज्यासाठी या मनुष्य जन्माचा उपयोग व्हायलाच हवा त्या आध्यात्मिक वाटेवर कसे नेता येईल हा एकमेव विचार त्यांच्या लिखाणात आहे. स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे परमपूज्य स्वामीजींचे पहिलेच पुस्तक, पण लोककल्याणासाठी लिहिले गेलेले हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले की स्वामीजी यामुळे घराघरात पोहोचले. या पुस्तकाच्या आजपर्यंत 22 आवृत्त्या निघाल्या आहेत. हिंदी, इंग्रजी व गुजरातीमध्ये ह्या पुस्तकांचे भाषांतर झालेले आहे. परदेशातही याचा मोठा वाचक वर्ग आहे. यानंतर माँ भगवतीच्या कृपेने त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. अहंकार, मानसन्मान, कौतुक, प्रतिष्ठा या गोष्टी त्यांच्या आसपास पण नाहीत. आपण लिखाण प्रसिद्धीसाठी करीत नाही ना याची स्वतःलाच पूर्ण खात्री झाल्यावर त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. ते म्हणतात, आमच्या लिखाणाच्या प्रवचनाचा एकमात्र उद्देश गुरुऋण, देवऋण, ऋषीऋण, मातृपितृऋण व समाजऋण यातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न. त्यांची ग्रंथसंपदा अलौकिक आहे. साधन पथावर चालताना चुकते कोठे या पुस्तकातून त्यांनी साधकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर प्रश्न आमचा उत्तर तुमचे या पुस्तकाच्या 4ही भागातच साधकांच्या मनातील शंका कल्लोळ दूर केला. महामाया प्रभावेण रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, मी तूपणाची झाली बोळवण या ग्रंथातून श्री दुर्गा सप्तशतीच्या 3ही चरित्रावर मराठीत रहस्य उलगडले आहे. ओंजळीतील चंद्र या पुस्तकातून त्यांनी गीतेची रचना सौंदर्य मांडले आहे. श्रद्धावान लभते हा गुरुचरित्रावरील ग्रंथ एका साधकाच्या नजरेतून नुकताच प्रकाशित झालेला आहे. आत्ताच याच महिन्यात दत्त जयंतीला नाशिकला या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. त्याचबरोबर शुद्ध बीजापोटी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी होत आहे. अशी खूप ग्रंथसंपदा त्यांच्या लेखणीतून साकारली. ती साधक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक जीवाला योग्य दिशा देईल. इतक्या प्रचंड प्रभुत्वानंतरही ते हेच म्हणतात, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. त्यांची ही विनम्रता, माँ भगवतीच्या चरणी असलेला निखळ विश्वास, गुरुपदावरची अतीव श्रद्धा, समाजासाठी असणारी काळजी, जाज्वल्य राष्ट्रप्रेम हीच परमपूज्य स्वामीजींची खरी ओळख, हाच त्यांचा खरा परिचय. धन्यवाद. प्रणाम स्वामीजी. आता आपण पुस्तक प्रकाशनाकडे वळतो आहोत, पण ग्रंथ प्रकाशनाकडे वळतो आहोत, पण तत्पूर्वी जे मान्यवर आलेत त्यांचा आपण सन्मान करू. कार्यक्रमाची सुरुवात आपण आता दीप प्रज्वलनाने करूया. मी सर्वांना विनंती करतो की दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. निवेदनाची संध्या मला निमित्त मिळते.
भारतीय पद्धतीने आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे. सर्वांना धन्यवाद. पुस्तक प्रकाशनाला जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करू. श्रुत आनंद स्वामी हेही उपस्थित आहेत. मी राजन बोरेटकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा. श्री आनंद स्वामी आज अनेक साधक, भक्त, वाचक, उपासक श्री बाबा उर्फ श्री श्रीपाद सदानंद भिकाजी ताटके उर्फ श्री आनंद स्वामी उर्फ श्री सिद्धेश्वर स्वामी यांना गुरुस्थानी मानून आपल्या जीवनाची वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहज सोप्या पद्धतीने पण निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून करत आहेत. बाबांच्या सहज सुलभ थेट पण परखड अशा आत्मीय संवाद कौशल्याने ते लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटतात. अनेकांसाठी ते चालता बोलता ज्ञानकोश असल्यासारखे आहेत. कोणत्याही क्षेत्रातला विषयातला प्रश्न, समस्या, अडचण असो ते मोठ्या कौशल्याने त्याची उकल करत समोरच्याला त्याच्या पातळीवर जाऊन खुलासा मार्गदर्शन करून दिलासा देतात. क्वचित त्यातल्या जाणकार व्यक्तीचे नाव अजून सविस्तर बोलण्यासाठी सुचवतात. दुसरे आपल्याकडे मान्यवर उपस्थित आहेत त्या म्हणजे सौ अलका मुतालिक. मी सौ आशाताई साठे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सौ अलका मुतालिक एम.एड. निवृत्त शिक्षिका. श्री गणेश मंदिर डोंबिवली तत्वज्ञान अभ्यास वर्ग गेली 20 वर्ष चालू आहेत. भागवताचार्य आणि श्रीराम कथाकार. संपूर्ण भारत आणि देश विदेशात प्रवचने आणि भागवत सप्ताह. श्री गणेश मंदिर संस्थान गेली 25 वर्षे सेवा, सध्या अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. प्राज्ञ पाठशाळा वाईतर्फे विद्यार्थ्यांसाठी गोष्टीरूप उपनिषदे लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अनेक ग्रंथांचं लेखन आणि संपादन त्यांनी केलेलं आहे. मी मुद्दाम यादी वाचणार नाहीये, एवढी मोठी यादी आहे. धन्यवाद. तिसरे मान्यवर आहेत आपल्या सर्वांना परिचित असलेले संजीवजी ब्रह्मे सीए आहेत. त्यांचा संजीवजींचा सत्कार करण्यासाठी सौरभ वागळे यांना विनंती करतो. सौरभजी. ठाणे येथे गेल्या 45 वर्षापासून चार्टर्ड अकाउंट म्हणून व्यवसायात ते आहेत. ब्राह्मण सेवा संघ ठाणे आणि मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे याचे ते विश्वस्त आहेत. संस्कार भारती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत. दत्त संप्रदाय आणि शक्तिपाद संप्रदाय यांचे दीक्षित परमपूज्य टेंबे स्वामी आणि परमपूज्य लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांची परंपरा त्याचे साधक आहेत. आपल्याकडे अजून एक मान्यवर आहेत पुस्तक प्रकाशन. त्यांचं नाव आहे प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठे. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी अनघाताई करंदीकर यांना विनंती करतो. मिलिंदजी एम.ई. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व अनेक वर्ष त्यांनी केलेलं आहे. सोमय्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे ते प्राध्यापक आहेत. आणि खास विशेष ओळख म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा समितीमध्ये शिक्षण तज्ञ या भूमिकेतून त्यांचा सहभाग आणि सध्या राष्ट्रीय पुस्तक न्यास नॅशनल बुक ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. अजूनही एक मान्यवर आहेत. स्वामीजींचं असं म्हणणं होतं की 5 जणांच्या हस्ते आपण हा पुस्तक प्रकाशन सोहळा करावा. अविनाशजी काळे. मी केदार केळकर यांना विनंती करतो की त्यांनी श्रुत अविनाशजी काळे यांचा सत्कार करावा. केदार. अविनाशजी काळे सेवानिवृत्त मुख्य अभियंता मुंबई महानगरपालिका. इंजिनियर क्षेत्राचे असून देखील शास्त्रीय संगीत, साहित्य, वाचन, अध्यात्म यांची मनस्वी आवड. एवढे उच्च पदस्थ असून देखील आपला दैनंदिन नित्यक्रम आपल्या संस्कृती आणि परंपरेला धरूनच असेल असा त्यांचा कटाक्ष असतो. बदलापूर शिक्षण व्यवस्थेत काही काळ त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. आपल्यावरील सामाजिक गुणाची जाणीव ठेवून या गुणातून आंशिक का होईना मुक्त होण्यासाठी सामाजिक संस्थांशी संलग्न राहून ते सेवा कार्य करत असतात. आज जो ग्रंथ प्रकाशित होणार आहे त्या ग्रंथाचे प्रकाश पर्व या प्रकाशन संस्थेने केले आणि अविनाशजी या प्रकाशन संस्थेच्या अध्यक्ष आहेत.
धन्यवाद. सर्व मान्यवरांचं धन्यवाद. आणि आता या सर्वांच्या हस्ते आपण पुस्तकाचं प्रकाशन करू असं सर्वांना मी विनंती करतो. शुद्ध बीजापोटी असं या ग्रंथाचं नाव आहे. आणि स्वामीजींची इच्छा होती की 5 नवदंपतींना ते पुस्तक प्रकाशन ग्रंथ प्रकाशन झाल्यानंतर देणार आहेत आपल्या स्वहस्ते. मी वायुष शेवडे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो. तसेच आशित राजोपाध्ये हेही उपस्थित आहेत. शुभम नाईक आणि रणजित पाटील या सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि स्वामीजींकडून शुद्ध बीजापोटी हा ग्रंथ स्वीकारावा. वायुष शेवडे, आशित राजोपाध्ये, शुभम नाईक आणि रणजित पाटील. धन्यवाद. आता स्वामीजींचं व्याख्यान आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. मी इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. स्वामीजींचं व्याख्यान झाल्यानंतर प्रश्नोत्तर होणार आहे. कर्णपिशाचं कळतं ना मोबाईल, त्याला मी कर्णपिशाचं म्हणतो. इथं ते कानाला लागलं तर सुटतच नाही. आणि ती एकच वस्तू की जी तुम्हाला सायलेंटवर ठेवता येते. घरात देखील तुमच्या कोणी ऐकत नाही, त्याला सायलेंटवर करा प्लीज. स्वामी विवेकानंदांनी 125 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी तो उद्घोष केला होता. त्यावेळी लोकांनी ते फारसं मनावर घेतलंही नव्हतं, कारण मानसिक गुलामी होती, अजूनही संपली नाहीये. गर्व से कहो हम हिंदू है. हळूहळू हे वाक्य भारतातल्या हिंदू लोकांच्या हृदयात रुजत गेलं. आणि अलीकडच्या या 10-20 वर्षाच्या काळात आम्ही बघतो आहोत तरुणांना एक दोष आलेला आहे. गर्व से कहो हम हिंदू है. छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे, आपण हिंदू आहोत म्हणजे नेमकं काय? मंदिरात जाणं हे हिंदुत्वाचं लक्षण आहे. शेंडी किंवा तिलक, डोक्याला तिलक लावणं हे हिंदुत्वाचं लक्षण आहे. इतर धर्म, इतर संस्कृतीपेक्षा हिंदू नेमकं कुठं वेगळे आहेत हे जर तुम्हाला कळत नसेल तर हिंदू होण्याचा तुमच्या जीवनात काही अर्थ उरत नाही आहे. आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, नंतर उत्तर सविस्तर देत जाणार आहोत. आधी जे छोटे प्रश्न विचारणार आहोत त्याचा प्रत्यक्ष हिंदू होण्याशी अप्रत्यक्ष संबंध आहे. तुमच्यापैकी बहुतेक जण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतात. केव्हा करतात? तारखेला का तिथीला? तू तारखेला करतात, कारण अजूनही इंग्रज गेले तरी आम्ही इंग्रजांच्या मानसिक गुलामीतून मुक्त झालो नाही. आणि याला सर्वात महत्त्वाचं कारण, तुम्ही हिंदू असूनही आपल्या जीवनात तिथींचं नेमकं काय महत्त्व आहे, काय परिणाम आहे तुम्हाला कधीच कळालं नाही.
तुम्ही लग्नाचा वाढदिवस करतात, तारखेप्रमाणे करतात. आमचा तारखेचे काही द्वेष नाही आहे, पण एक प्रामाणिकपणे सांगा, ज्यावेळी तुमचं लग्न झालं असेल तर तारखेप्रमाणे लग्न ठरलं की मुहूर्ताप्रमाणे? तो मुहूर्त तिथीप्रमाणे काढला होता की तारखेप्रमाणे? म्हणजे तिथीप्रमाणे मुहूर्त काढला होता, तर मग लग्नाचा वाढदिवस तिथीप्रमाणे का नाही करत? याला कारण आम्हाला तिथी म्हणजे काय हे कधी कळालंच नाही. ज्या लोकांना उपस्थित राहायला पाहिजे त्यांची संख्या फार कमी आहे. आता तरुण पिढीमध्ये ज्याला मेलेला वाचतात जे भुसं घुसतात ना, तर सगळ्या डोक्यात एक भुसं घुसलेलं आहे की विज्ञान म्हणजे परदेशातून आलेलं. आज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला, हा कोणता महिना चालू आहे? डिसेंबर. आमचा महिना कोणता हे माहिती नाही. आमचा कोणता महिना चालू आहे? मार्गशीर्ष. थोडी इथून सुरुवात करतो, कारण महत्त्वाचा विषय पुढे घ्यायचा आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणून इंग्रजी कॅलेंडरमध्ये जे जानेवारी ते डिसेंबर 12 महिने आहेत, त्यांच्यामध्ये काही विज्ञान आहे का? काही विज्ञान नाही आहे. ते परदेशातून आलं म्हणून तुमचा असा गैरसमज आहे की त्यात मोठं विज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला ही गंमत माहिती नाही की इंग्रजी कॅलेंडर फक्त 10 महिन्याचं होतो, फक्त 10 महिन्याचं. आणि त्यामुळे व्हायचं काय की येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करताना तो कधी पावसाळ्यात यायचा, कारण ते फिरत यायचं मागं. त्याचं मुस्लिम लोक अजूनही 10 महिन्याचे वर्ष पाळतात अजूनही. परिणाम काय होतो, त्यांचा मोहरम कधी होळीच्या वेळी येतो आणि कधी भाद्रपद अनंत चतुर्दशीला येतो. त्यांचं रमजानचे उपवास द्यायला येते, कधी कडक उन्हात वैशाखमध्ये येतात, कधी नवरात्रात येतात. कारण 10 महिन्याच्या वर्षासाठी मागं सरकत जातं. तीच गंमत येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी व्हायची. आणि म्हणून लोक विचारात पडायचे की येशू ख्रिस्त जन्माला आलेत त्यावेळी नैसर्गिक वातावरण नेमकं कसं होतं? उत्तर नव्हतं. एक रोमन सम्राट होऊन गेला जुलियस सीझर. त्या जुलियस सीझरने त्याच्या नावाने एक महिना वाढवला, तो जुलै. त्यानंतर दुसरा एक रोमन सम्राट होऊन गेला ऑगस्ट. त्याने त्याच्या नावाने महिना वाढवला, तो ऑगस्टमध्ये घुसला. आणि म्हणून इंग्रजी कॅलेंडर 12 महिन्याचं झालं. पण विनोद काय झाला, लॅटिन भाषेमध्ये डिसमध्ये 10 तो 12 होऊन बसला डिसेंबर. कारण डिसेंबर 10 वाचला पाहिजे. सप्टेंबरमध्ये लॅटिन भाषेत 7वा, ते 2 महिने मध्ये घुसला, 9 होऊन बसला. आणि तरीही आम्ही त्याला विज्ञान म्हणतो. आता आमच्या जे संस्कृतीमध्ये 12 महिने आहेत, चैत्रपासून फाल्गुनपर्यंत. या महिन्याची नावं कशी पडली हे तर तुम्हाला माहिती नाही? माहिती थोड्या लोकांना माहिती आहे, थोड्या लोकांना, की या महिन्याचं नाव चैत्र का, वैशाख का. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, ज्या काळामध्ये कोणतेही यंत्र उपलब्ध नव्हते, टेलिस्कोप नव्हते, आकाशाकडे बघायला दुर्बीण नव्हती, काही साहित्य नव्हतं, तरी देखील, आता थोडसा विषय नंतर सांगतो, लक्ष देऊन ऐकून घ्या. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करत असेल तो महिना चैत्र. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र विशाखा नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून तो महिना वैशाख. पौर्णिमेच्या दिवशी तो श्रवण नक्षत्रात प्रवेश करत असेल तो श्रावण. आता घरी जाऊन पंचांग असेल, जर असेल तर टी व्ही आहेत, पेपर येतात, मासिकं येतात, अगदी फिल्मी मॅसेज पण येतात. पंचांग नसेल, कारण पंचांग तुम्हाला काही घेणं देणंच नाही असं वाटतं तुम्हाला. पुष्य नक्षत्रात पौर्णिमेला प्रवेश करेल तो पौष होईल. मगा नक्षत्रात तो माघ होईल. फाल्गुन नक्षत्रात. आता आम्हाला सांगा, कुठलंही साहित्य उपलब्ध नसताना चंद्राची स्वतःची गती आहे, प्रत्येक ताऱ्याची गती आहे, नक्षत्रांची गती आहे, नक्षत्रांची वेगळी गती आहे,
चंद्राची आपली गती आहे. मग चंद्र पौर्णिमेला या नक्षत्रात प्रवेश करेल हे कोणत्या गणिताने कोणत्या याने शोधलं माहिती नाही मला. परत आम्ही अमेरिकेकडून एक मुलगी आलेली होती पुण्याला, न्यूरोसर्जन आहे, वय लहान, तरी तिथे एक्झामिनर पण आहे, न्यूरोसर्जन एक्झामिनर आहे, न्यूरोसर्जन अगदी आहे. मला बेटे बेस आमचं असं काही बोलतो आणि आम्ही कुठं काही चुकत असू का तुला वाटलं नाही हे आम्हाला स्वीकार नाही, तू आम्हाला थांबवू शकते. तुमचंच मेडिकल सायन्स हे न्यूरोसर्जरी न्यूरोफिजिशियन हे असं सांगतं की माणसाचा मेंदूचा सामान्य माणसं फक्त 10% कामात घेतात, फक्त 10%. सर्वसाधारण माणसं, थोडी बुद्धिमान माणसं 10 ते 20% त्यांचा ब्रेनचा मेंदूचा उपयोग करतात. राजकारणी सोडून ते कधीच उपयोग करत नाही. आणि अतिशय ब्रिलियंट माणसं त्यांचा मेंदूचा ब्रेनचा 20 ते 30% कामच घेतात. म्हणजे आजपर्यंत ज्याचा लौकिक आहे, अत्यंत बुद्धिशाली आउटस्टँडिंग IQ असलेला आईन्स्टाईन, त्याच्या मेंदूवर संशोधन केलं गेलं मेल्यानंतर आणि आढळून हे आलं की आईन्स्टाईन त्याच्या मेंदूचा फक्त 29% काम घेऊ शकत होता आणि तरी तो जगाचा सगळ्यात मोठा ब्रिलियंट मानला गेला. 29%. आम्हाला कौतुक त्याचं नाही. आमचा प्रश्न आहे की बाकीचा 71%चा तो देखील वापर करत नव्हता. तो मेंदू नेमकं काय काम करतो जो वापरला जात नाही. आईन्स्टाईनचा मेंदू 71% नुसार पडून आहे, काही कामाचा नाही. मग तो नेमकं काय काम करतो तुमच्या शरीरात हे आम्ही अशा करता सांगतो आहोत. मेडिकल सायन्सने शोधून काढलं की माणसाचा मेंदूचा डावा हिस्सा जो आहे, 2 हिस्से डावा आणि उजवा, डावा हिस्सा जो आहे तोच फक्त ऍक्टिव्ह आहे आणि या सगळ्या शरीराचं संचालन डावा मेंदू करतो. आणि उजवा मेंदू नेमकं काय काम करतो हे अजूनही विज्ञानाला कळालेलं नाही की मेंदूचा उजवा भाग जो आहे तो नेमकं काय काम करतो शरीरामध्ये. अजून विज्ञान याचं उत्तर शोधू शकलं नाही. आणि हेच आमच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की आमचे ऋषीमुनी ध्यानावस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये तो हा उजवा मेंदू कार्यरत करायचे म्हणून जगाला न कळणारे प्रश्न उत्तर ते शोधू शकले. जसं पातंजली योगसूत्रामध्ये सूत्र आहे की तुम्ही ज्या ध्रुव ताऱ्यावर ध्यानाध्यान समाधी संयम करू शकलात, ध्रुव तद्गती ज्ञान, एक ध्रुव ताऱ्यावर लक्ष केंद्रित केलं समाधी अवस्थेत तर या ब्रह्मांडात असलेल्या प्रत्येक ताऱ्याच्या गतीचं तुम्हाला ज्ञान होतं. हे पातंजली योगसूत्र सांगतं. चंद्राच्या गतीचं ज्ञान कुठून आणलं, नक्षत्राच्या गतीचं ज्ञान कुठून आणलं, काही नव्हतं साधनं. फक्त समाधी अवस्थेत उजवा भाग ऍक्टिव्ह केला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला मुलांना सांगा हे विज्ञानाच्या खूप हे भुसं डोकून काढा. आमच्या ऋषीमुनी उजवा मेंदू कार्यरत करून जे काही विधानं दिलेली आहेत तुमच्या कल्याणासाठी त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाहीत. ते खोटं आहे तुम्हाला सिद्धच करता येणार कारण अजून विज्ञान एक बालक अवस्थेत आहे, बालक अवस्थेत आहे. आणि म्हणून आमच्या ऋषीमुनी अगदी सुप्रीम कोर्टाने देखील स्वीकारलं की हिंदू धर्म हा इतर धर्मासारखा धर्म नाही. हिंदू ही संपूर्ण जीवन पद्धती आहे. आम्हाला माहिती नाही ना गोष्टी. अगदी सकाळी उठापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या जीवनाचा प्रत्येक घटक ही विज्ञानाशी जोडलेली आहे. आता तुम्ही घड्याळ सांगता म्हणून जेवायला बसतात, माझ्या ऑफिसची वेळ झाली, शाळेची वेळ, म्हणजे तुमचं भूक याच्याशी जेवणाचा संबंध नाही आहे. घड्याळ सांगतं उठ जेवायची वेळ झाली. आणि आमच्या पद्धती दुपारी 12 वाजता संध्या करून मग जेवायला बसायची कारण आमच्या आतड्याची क्षमता दुपारी 12ला असते पाचन करण्याची. आणि म्हणून त्यावेळी लोक आजारी पडत नव्हते. आता मी 10 वाजता जेवतो, 9 वाजता जेवतो, रात्री केव्हा जेवतो. आता नेमकं कोणत्या वेळी अधिक कार्यक्षम असतं हे आम्हाला ज्ञान नाही.
आमच्या ऋषीमुळे पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट विज्ञानाशी जोडलेली होती. आता हा विषय नंतर पुन्हा केव्हा घेऊ. कारण या तिथींचा तुमच्या जीवनाचे काय संबंध आहे. जर आज पुढचा प्रकाशन झालं शुद्ध बीजापोटी, आम्हाला तुम्हाला सगळ्या म्हणजे मोठी दया पण येते आणि चीड पण येते. आता मुंबईत राहणारे लोक, तुम्हाला स्वतःचा बंगला बांधणं शक्य नाही हे माहिती, पण त्या बिल्डरने बिल्डिंग बांधली किंवा खेडेगावात किंवा छोट्या शहरात घर बांधायचं असेल, तुम्हाला ते घर बांधायचं असेल, सुरुवात कुठून करतात? भूमिपूजन. माहिती नाही शब्द? सुरुवात कुठून होते? भूमिपूजनापासून. मग भूमिपूजन झालं, मग पाया खोदला गेला, मग पहिली वीट ठेवायची, शिलान्यास करायचा, त्यासाठी मुहूर्त, ते पायाभरणी करायची आहे, एक मुहूर्त काढून द्या. पायाभरणीचा मुहूर्त काढला. बांधकाम आलं, ज्याला इंग्लिशमध्ये प्लिंथ लेवल म्हणतात, वरती. मग आता दरवाजाची चौकट बसवायची आहे, त्याचा एक मुहूर्त काढून द्या. घर पूर्ण झालं, राहायला जायचं आहे, मग वास्तुशांतीचा मुहूर्त काढून द्या. एका निर्जीव घरासाठी तुम्ही 4-4 वेळा मुहूर्त शोधता आहात. आणि एक जीव जो तुमच्या घरात येणार आहे, ज्या त्याचं सगळं जीवन आणि तुमचंही सुख दुःख जोडलेलं आहे, त्या येणाऱ्या जीवासाठी तुम्हाला मुहूर्त शोध असा वाटत नाही. काय विडंबना आहे. चालता चालता केळ्याच्या सालीवरून पाय घसरला, माणूस पडतो. त्या पडण्यामागे काही त्याचं आयोजन आहे? हे असं पडायचं का, इकडे पडायचं का, इकडे पडायचं, पाय घसरा पडला. तसं पती पत्नीला कळत नाही तर गर्भधारणा होते. केळ्याचा तरफल्यावर पाय घडून पडल्यासारखं. प्लॅनिंग नाही. आणि आमचे ऋषीमुनी म्हणायचे, मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्या इतकं, मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्या इतकं पवित्र कार्य गर्भधारणा आहे. आणि म्हणून पती पत्नी मनाने पवित्र असले पाहिजे, योग्य तो मुहूर्त असला पाहिजे, योग्य तो दिवस असला पाहिजे, महिना असला पाहिजे. याचा मला काहीच माहिती नाही. विषय लांबायची इच्छा नाही, फक्त या पुस्तकाला विषय, कारण तो तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे हिंदू होणं म्हणजे काय कळेल. ऑस्ट्रेलियात झालं संशोधन, 40,000 लोकांना त्याने अभ्यास केला, 40,000. आणि त्यांचा निष्कर्ष असा आहे की ज्यांचा जन्म जानेवारी महिन्यात झालेला आहे, ज्यांचा जन्म जानेवारी महिन्यात झाला आहे, त्यांचा IQ बुद्धी क्षमता ही मेच्या मुलापेक्षा अधिक चांगली असते. निष्कर्ष सांग पुढे जातो, सगळं पुस्तकात दिलेलं आहे. जानेवारी महिन्यात जन्मलेला मुलगा ज्या वृद्धावस्थेत पोहोचेल तर चालताना त्याचे हातपाय लटलटत नाही. जानेवारी महिन्याचा मुलगा ज्यावेळी वृद्धावस्थेत असेल, वस्तू कोणती ठेवली, कुठं ठेवली हे तो विसरत नाही. लहान मुलं जी जानेवारी महिन्याला जन्माला आली, खेळता खेळता पडली तर त्यांना फ्रॅक्चर होत नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात काही ना काही सण आहे. आता काय गेली, दत्त जयंती गेली. मार्गशीर्ष महिन्यात एक गीता जयंती आणि एक दत्त जयंती सोडले तर कोणते सण आले? तो कुठला सण नाही. येत्या आता पौष महिन्यात मकर संक्रांत आहे. आणखी कोणता सण आहे? नाही. पुढच्या महिन्यात महाशिवरात्री, वसंत पंचमी, नंतर फाल्गुनमध्ये होळी, चैत्रमध्ये गुढीपाडवा, रामनवमी. आमच्या संस्कृतीत प्रत्येक महिन्यात सण आहेत. किती? 1 किंवा 2. बरोबर. गणेश जयंती ते माघ महिन्यामध्ये, माघ चतुर्थी ही गणेश जयंती आहे. किती लोक त्या दिवशी काही कार्यक्रम करतात घरात? कित्येकांना माहितीही नाहीये की गणेश जयंती माघ महिन्यात येते. उत्सव केव्हा होतो? भाद्रपदमध्ये. आणि तो किती दिवस? चतुर्थ ते अनंत चतुर्थी, 10 दिवस.
अनंत चतुर्थीचा गणपतीचा उत्सव संपला तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत पितृपक्ष, श्राद्ध. अमावस्याला पितृपक्ष संपला, नवरात्र. आणि नवरात्र संपता संपता आम्ही लहान असताना अष्टमीपासून दिवाळी सुरू व्हायची. अष्टमीला आई आपल्या लेकरांना ओवाळायची, तो दिवाळीचा पहिला दिवस होता. आम्हाला ओवाळला आहे ते आम्ही काय दिवे ओवाळले आम्हाला माहित नाही, आईने ओवाळले आम्हाला दिवाळी सुरू व्हायची. जरा विचार करा, कधी विचार केला तुम्ही की प्रत्येक महिन्यात एका 2 दिवस असताना भाद्रपद आणि आश्विन हे 2 महिने एवढे ठासून काम करून दिलेत? नाही विचार केला. गणपती, नवरात्र, दिवाळी यांचा आमच्या जीवनाशी काय संबंध आहे काही विचार नाही केला. आता मगाशी सांगितलं तसं जानेवारी महिन्याचा मुलगा, मे महिन्याचा मुलगा, आता लक्षात घ्या फरक. एखादा मुलगा जानेवारीत जन्माला केव्हा येईल? ज्यावेळी गर्भधारणा चैत्रात झाली असेल, एप्रिलमध्ये गर्भधारणा असेल तर 9व्या महिन्यात तो जानेवारीत जन्माला येईल. मग एप्रिल महिन्यात म्हणजे समजेल अशा भाषेत एप्रिल, नाही तर आपल्या भाषेत चैत्र महिन्यात. काय वैशिष्ट्य आहे? त्यावेळी विशेषता ही आहे की सूर्य ज्या उच्च राशीत असतो, मेष राशी, तो चैत्र महिन्यात असतो. म्हणजे उच्चीचा सूर्य असताना गर्भधारणा झाली तर मुलगा बुद्धिमान येणार आहे. आणि सूर्याची नीच राशी तुला आहे आणि तुला राशीत गर्भधारणा झाली त्याचा ऐकू कमी राहणार, हाड ठिसूळ राहणार, अनेक प्रश्न. आणि सूर्य तुला राशीत भाद्रपद आश्विनमध्ये असतो. भाद्रपद आश्विन जे महिने आहेत त्या काळात सूर्य तुला राशीत असतो. मग नीचीचा सूर्य असताना गर्भधारणा होऊ नये त्या काही फॅमिलीमध्ये साधना नव्हती. नवीन दंपतीला काय सांगणार? गणपती आहे, ब्रह्मचर्य पाळा. पितृपक्ष आहे, ब्रह्मचर्य पाळा. माझा नवरात्र आहे, ब्रह्मचर्य पाळा. का? तुलाचा सूर्य असताना गर्भधारणा होऊ नये. म्हणजे येणारा मुलगा मेमध्ये वैशाखमध्ये जन्माला येणार नाही, एवढंच सायन्स होतो. आता नुकतंच दत्त जयंती गेली, अनेकांनी पारायण केली असतील. आता एवढा वेगळा वैराग्य उत्पन्न करणारा, साधना ईश्वर तत्वाकडे नेणारा त्या ग्रंथात एक ओवी आहे, सदस्य सावळ्यात. काही संबंध नव्हता, पण त्यात ओवी आहे. किती जणांची ओवी वाचणे लक्षात आली? मगा रेवती अश्लेषाशी संग न करी परेशी, 3 नक्षत्राची नावं दिलेली आहेत की या नक्षत्र असताना पती पत्नीचा संबंध होऊ नये. वाचली ओळी? कधी विचार केला की कामना केली? मूळ जन्माला आलं, मूळ नक्षत्र आलं, आई बाबाने हो मूळ नक्षत्र आलं, घाबरकोंड उघड आली, धावपाळ उघड आली. अरे तो मूळ नक्षत्रात जन्माला आला नाही, तुम्ही आणला. मूर्खपणा तुम्ही केला. कारण शास्त्र असं म्हणतं ज्या नक्षत्रात गर्भधारणा होईल त्याच्या 10व्या नक्षत्रात मूळ जन्माला येईल. हे गणित आहे, किंवा सायन्स आमच्याकडे. गर्भधारणा झाली असेल त्याच्या 10व्या नक्षत्राला मुलगा जन्माला येणार आहे. मग मूळ नक्षत्रात जन्म आल्याच्या गर्भधारणा रेवती नक्षत्रात झाली होती, त्यावेळी काय नाही पाहिजे पंचांग. मग तो मूळ नक्षत्र आलाच नसता ना. मग आता काय नाही एवढं करतायत? मग सगळं नुकसान करे, चुका तुम्ही केल्यात. आश्चर्य वाटेल आणि लाजे वाटले पाहिजे. आम्ही आमच्या कुठल्या गोष्टी विचार करत नाही. अलीकडे स्पेन सारखा एका छोट्या देशामध्ये, तो काही फार प्रगतीशील देश नाही आहे, गंमत वाटेल, स्पेनमध्ये या संशोधन चाललेलं आहे की कोणत्या नक्षत्रात जन्माला आलेल्या मुलाचा स्वभाव कसा असतो. आणि हे आमच्या ऋषीमुळे तेव्हाचे सांगतो की आश्लेषा नक्षत्र तो सापासारखा असेल, नक्षत्र दिले सगळे. एवढा संबंध तुमच्या जीवनाशी नक्षत्र तिथ्यांचा आहे आणि तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही कॅलेंडर बघता आत कोणती तारीख आहे, काय देण्याची तारीख तुम्हाला. हिंदू होणं म्हणजे आमच्या या संस्कृती रचना समजून घेणे आहे. तुम्हाला आम्ही प्रश्न विचार, तर वेळ मिळाला तर बोलू.
एवढे अनेक रंग असताना आमच्याकडे ज्यावेळी कोणी संन्यास घेतो त्या संन्यासासाठी भगव्या रंगाची वस्त्र नक्की केली आहेत, गेरवा वस्त्र भगव्या रंगाची. मग एवढे रंग असताना ऋषी म्हणजे हाच रंग का निवडला? उत्तर देता येईल तुम्हाला? तुम्हाला माहिती नाही म्हणून तुमचे फसगत होते आणि उलटा साधूसाने फसवलं, त्याने फसवलं आणि तुम्ही फसायला तयार होता. आणि काय समजून घेतलं की संन्यासासाठी हाच रंग का निवडला? हे जर तुम्हाला माहिती असं तर नकली संन्यासी तुम्हाला ओळखता आले असते, ज्याने कारण तुम्ही फसगतच झाली नसती. शेंडी उतरायची फॅशन आहे. शेंडी उतरणं कोणाला अधिकार असता? शेंडी उतरायचा संन्यास घेण्यापूर्वी सगळ्यांना होता नाही. कधी समजून घेतलं नाही. आम्ही नावाला हिंदू. तुम्ही हिंदू आहात केवळ एवढ्यासाठी की तुमचे आईबाप हिंदू होते, नाही तुम्हाला काही अधिकार नाही हिंदू म्हणून घ्यायचा. माफ करा, कठोर बोलतोय. तुमचे आईबाप हिंदू होते म्हणून तुम्ही आहात, नाही तर हिंदू म्हणून घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नाही, कवडूचा अधिकार नाही. आमचा हिंदू धर्माचा आता मूळ विचार येतो. हिंदू होणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही आपल्या भारतातच नाही जगात सगळीकडे बघा काय काय वाढलंय. भ्रष्टाचार, अनाचार, हिंसाचार, व्यभिचार, दुराचार खूप वाढले सगळीकडे. याने कोण त्रास होतोय? तुम्ही प्रत्येक जण. याचा परिणाम तुम्हाला प्रत्येकाला भोगायला लागतोय. हे का वाढलं? राजकीय विश्लेषक राजकारणाची चर्चा करतील, समाजशास्त्रज्ञ सामाजिक दृष्टीने विचार करतील की भ्रष्टाचार का वाढलं, हे का वाढलं. अर्थशास्त्रज्ञ त्यांच्या दृष्टीने विचार करतील. त्यांनी शोधून काढलेली कारणं चुकीची आहेत असं आम्ही म्हणत नाहीत, खोटी आहेत असं म्हणत नाहीत, पण अपुरी आहेत. आमच्या संस्कृतीत, आमच्या सनातन संस्कृतीत आणि त्यापासून उत्पन्न झाला इतर संप्रदाय पंथामध्ये मूळ जी कल्पना होती कर्मविपाक सिद्धांत. हिंदू धर्माचा आधार काय आहे? हिंदू धर्माचा आधार आहे कर्मविपाक सिद्धांत. आणि तो जर तुम्हाला कळत नसेल, स्वीकार नसेल तर तुम्ही हिंदूच नाही आहेत. कर्मविपाक सिद्धांत अर्थ होतो मी केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ मला भोगावंच लागेल, सुटका नाही. मग ते या जन्मात भोगावं लागो की पुढच्या जन्मात की त्याच्या पुढच्या जन्मात. केलेलं कर्म कधीही नष्ट होणार नाही, व्यर्थ जाणार नाही. केलेल्या कर्माचं फळ मला भोगावंच लागेल या सिद्धांतावर आमची संस्कृती आधारित आहे. कर्म सिद्धांत, कर्मविपाक सिद्धांत. गुरुचरित्रात देखील अनेक कथा आहेत, तुम्ही उलवून बघितल्या नाहीत, रस्ते समजून घेतले नाही. हा मग दुःख काय, मागच्या जन्मात काय कर्म केला तेही दिलेले तिथं. जर कर्मविपाक सिद्धांत यावर आघात झाला भारतात दुसऱ्या दोन संस्कृतीच्या आक्रमणाने. या ज्या दोन संस्कृती आक्रमण भारतात घुसल्यात आणि इतके 800-900 वर्ष राज्य केलं. या दोन्ही संस्कृतीने पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नाकारला. कारण त्याला एकच प्रार्थना करा, तो तुमचे सगळे माफ करेल. मग तो सगळे कर्म माफ करेल, पाप पुढे माफ होईल. मग जन्म कशाला घ्यावा लागेल? साधा सोपा सिद्धांत. तुम्ही केले कर्म काही केली, काना सांगून दिलं, कॉन्फिडन्स दिलं, स्वीकार केला, माफी मागितली, देवा माझ्याकडे असं कर्म केली, देवाला तुम्ही प्रार्थना केली, क्षमा केली, सगळे पाप धुतले गेली, मग जन्मच नाही. ह्या मूर्खपणाच्या सिद्धांतामुळे पूर्वजन्म पुनर्जन्म नाकारला, त्याचा हा परिणाम आहे. जर पूर्वजन्म पुनर्जन्म सिद्धांत आमच्या ऋषींनी सांगितलं, मग ऐकला, आम्ही सांगतो 7वीत असताना आम्ही सांगतो की मागच्या जन्माचे संन्यासी आहोत. आठवतो आम्ही 1-2 ठिकाणी जाऊन पण आलो मागच्या जन्माचा. लक्षात पडलं की हो आम्ही इथं राहिलेलो आहोत. पूर्वजन्म पुनर्जन्म या कल्पना नाहीत. 101% सत्य आहे. 101% सत्य आहे. यार तुम्ही हिंदू असूनही विश्वास ठेवत नाहीत.
जर तुम्ही हा विश्वास ठेवलात मी जे काही चांगलं केलं ते पुण्य भोगायला तरी शरीर धारण करावं लागेल, मी वाईट केलं तर पाप भोगायला तरी शरीर धारण करावं लागेल, पाप असो का पुण्य त्याचं फळ भोगायला मला यावंच लागेल, हा कर्मसिद्धांत जर प्रत्येकाच्या मनात असता त्याच्याकडनं कुठलाही पापाचार कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. मी वाईट मार्गाने पैसे मिळवले नाही तो माफ नाही करणार. लोकांच्या जे समजूत झालेले आहे आणि दुर्दैवाने आमचे साधू संन्यासी देखील हो आमच्या धर्मशास्त्रात पाप मार्गाने कमवलेल्या पैशांचा त्याने केलं दान समजलं जात नाही, स्वीकारलं जात नाही की दान आहे म्हणून. लक्षात घ्या, एखादा वाईट मार्गाने पैसा कमवला आणि मी मंदिर बांधून देतो, बांधून दे मंदिर, पण ते मंदिर बांधून दिल्याने तो केलं पाप कर्मातलं इतकंसही कमी होणार नाही. आम्ही फक्त कथा ऐकतो. हो, आमच्या महाभारतात दिलेलं आहे की धर्मराज युधिष्ठिर स्वदेह स्वर्गात गेला. कसा गेला? सदेह स्वर्गात गेला, पण जाताना यमराजाने त्याला नरकच्या रस्त्याने नेलं. तो नरक पाहत पाहत गेला, नरकात गेला नाही तर नरकात असलेल्या दुःखाचा अनुभव करत करत गेला, नरक पाहत पाहत गेला. धर्मराज युधिष्ठिरने विचारलं मला या रस्त्याने कशासाठी नेलं? यमराज जो स्वतः धर्म आहे तो म्हणतो तू आयुष्यभर सत्य बोलास खरं आहे, पण आयुष्यात एकदा का होईना पूर्ण असत्य नाही, शेवट सत्य, नरो वा कुंजरो वा. तू द्रोणाचार्याला सांगितलं तेव्हा द्रोणाचार्य मेला, नरो वा कुंजरो वा हे अर्ध सत्य बोलला, ते पापाचं फळ म्हणून तुला नरकात रस्त्याने नेलं. याचा अर्थ काय? आयुष्यभर बोललेल्या सत्यातला एक असत्य मायनस करून मिळालं नाही. तुमचं जीवन किराणा दुकान नाही, मेहरबानी समजून घ्या नीट. किराणा दुकान काय होतं? जिऱ्यामध्ये नुकसान झालं, साखरेमध्ये पैसे कमावले, धंदा चांगला चाललेला आहे, काय नफा तोड्याशिवाय एकत्र बघायचं ना. तुमचं जीवन किराणा दुकान नाही, इकडे नुकसान झालं तिकडे फायदा झाला नाही. प्रत्येक कर्माचं वेगळं फळ भोगावं लागणार आहे, त्यात बेरीज वजाबाकी होत नाही. मी चांगलं कर्म केलं त्यातून माझं केलं पाप मायनस मिळणार नाही. आणि पापाने पैसे कमवले, मंदिर बांधलं, हॉस्पिटल बांधलं, गुटखा खाऊन लोकांना कॅन्सर द्यायला कॅन्सरसाठी हॉस्पिटल बांधलं, मूर्खपण आहे, काही मिळणार नाही. ते साधू सांगा काय खोटं आहे, काही होणार नाही. प्रत्येक कर्माचं फळ वेगळं भोगावं लागणार आहे, ही आमची संस्कृती सांगते. आणि म्हणून तुमच्याकडनं काही वाईट घडणार नाही याची तुम्हाला पदोपदी काळजी घ्यायची. आणि तरी तुमच्याकडे काही जाणून बुजून तुम्ही काही करत असाल तर याचा अर्थ तुमचा पूर्वजन्म आणि पुनर्जन्मावर विश्वास नाही. पूर्वजन्म पुनर्जन्म विश्वास नसेल तर परिणाम असा होईल की तुम्ही कुठलेही पाप कर्म करायला मागं पुढं पाडणार नाही. आमच्या संस्कृतीत दुसरं वैशिष्ट्य होतं. स्वामी रामतीर्थांना कोणतरी विचारलं की तुम्ही तुमच्या संस्कृतीचे एवढं गुणगान करतात, मग तुमच्या भारतातील प्रजा एवढी दुःखी का? रामतीर्थ उद्विग्न म्हणालेत, आम्ही दुःखी एवढ्यासाठी आहोत की आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर गेलो आहोत. आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर गेलो आहोत म्हणून दुःखी आहोत. आणि स्वामी रामतीर्थांचं हे वाक्य तुमच्या रोजच्या प्रत्येक क्षणाशी, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टी जोडलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. प्राचीन काळी कुणी ऋषी आला गावाच्या बाहेर तर राजा स्वतः सामोरा जायचा त्याला घ्यायला. त्याच्या अचानक दरबार तर राजा सिंहासनावर उठून उभा राहायचा, या महाराज सिंहासनावर बसायचा. कोण होते ऋषीमुनी? वळकरधारी, आणि अंगावर पुढचे कपडे पण नसायचे, पण त्या ऋषीमुनीच्या सन्मानासाठी राजा देखील उभा राहायचा, घ्यायला जायचा. आमच्या संस्कृतीमध्ये जोपर्यंत तुम्ही त्याग, तपस्या, शील, चारित्र्य यांना मान देत होता
तोपर्यंत समाज सुखी होता. पुन्हा ऐका, जोपर्यंत समाज त्याग तपस्याशील चारित्र्याला मान देत होता म्हणून त्या ऋषींजवळ काय होतो, त्याग तपस्याशील चारित्र होतं, समाज सुखी होता. जेव्हापासून समाजाने त्याग तपस्याशील चारित्र्याला तिलांजली दिली आणि सत्ता आणि पैशाला मान द्यायला सुरुवात केली, त्याचे परिणाम तुम्ही भोगता आहात. कारण तुम्ही हिंदू धर्मापासून दूर गेलात. आम्ही जर अचानक इथून निघालो आणि मामलेदार कचेरीत गेलो, तो टेबलावर स्टुलावर बसला, चपराशी देखील उठून उभा राहणार नाही या स्वामीजी म्हणायला. पण एखादा नगरसेवक, तो कितीही भ्रष्टाचारी असो, कितीही चारित्र्य नसो, तो नगरसेवक आहे ना. नगरसेवक म्हणजे काय, नगर ज्याची सेवा करतो तो नगरची सेवा नाही करत, नगरला त्याची सेवा करायला लागते. एकदा फालतू नगरसेवक गेला तर तो उठून घ्या साहेब, या मामला साहेब जा, नाही मामला साहेब कामात आहे, बसा जरा. का कुठं फरक पडला? आम्ही ज्या रेल्वेमध्ये परत प्रवास केलेला आहे, मुंबईतील लोकलमध्ये गेलो होतो मी अनेक वेळा, कोणी उठून आम्हाला बसायला जागा दिलेली नाही. पण एकदा फालतूक राजकारणी आला तर घ्या साहेब, मी उठतो, इथं बसा. जेव्हापासून तुम्ही सर्वांनी, इच अँड एव्हरी वन ऑफ यू, त्याग तपस्याशील चारित्र्याला किंमत शून्य केली, सत्ता आणि पैशाला मान द्यायला सुरुवात केली, त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागतो आहे. असं नाही का मी कुठं भोगतोय. एक साधारण गंमत सांगतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, आमचा नाही, की भारतात उत्पन्न होणाऱ्या 1500 औषधांपैकी 850 औषध नकली आहेत. डॉक्टरांना देखील सांगता येत नाही की हे औषध नकली का खरे. ही वस्तुस्थिती आहे देशात. तुम्ही आजारी पडलात, डॉक्टरने औषध लिहून दिलं, ते औषध घेऊन आलात, बरं होण्याचं दूर राहिलं, तब्येत आणखी बिघडली. ते नकली औषध घेतल्याने तुमची तब्येत आणखी बिघडते आहे. मग तो नकली औषध केल्यामुळे काय लोक मेलीत, त्याने पाप केलं, त्याला तो भगवान काय सजा देत, तो प्रश्न सोडा. प्रश्न एवढा होता, त्याने नकली औषध करण्याची हिंमत का केली? दोनच कारण. पुनर्जन्म मानत नाही आणि जर पैशाला जर सरकार समाज सन्मान देत असेल तर वाटेल त्या मार्गाने पैसे कमवेल ही धारणा दृढ होत गेली. बाजारात म्हणजे तुम्ही आकडे बघितले, भारतात जेवढं दूध उत्पन्न होतं गाय म्हशीपासून, जेवढं दूध जितके लिटर पेक्षा तिप्पट दूध भारतात वापरलं जातं. तिप्पट म्हणजे 10,000 लिटर दूध उत्पन्न होत असेल गाय म्हशीकडनं, तर मावा, बर्फी, श्रीखंड, आईस्क्रीम यांचा हिशोब केला तर 30,000 लिटर दूध वापरलं जातं. मग 20,000 लिटर आलं कुठून? आकाशातून पडलं नाही, ते युरियापासून केलं गेलं. तो युरियापासून दूध करणारा माणूस पाप करत असेल, त्याची सदा ईश्वर जाणे. पण ते युरियाचं दूध तुमच्या पोटात गेलं, तुमच्या बालकाच्या पोटात गेलं, त्याला कॅन्सर होणार, याला तुम्ही जबाबदार आहात. का पैशाला सन्मान दिला ना. पैशावाल्याला सन्मान देतो, तो पैसे कमवणार. तू नकली औषध करणार, तू युरियापासून दूध करणार. म्हणजे घटना वाचली असेल गोरखपूरला, 44 लहान लहान लेकरं, ऑक्सिजन मिळाला नाही, ऑक्सिजन सप्लाय बंद झाला म्हणून तडफडत मेली. वाचली, आठवते कथा 2-3 वर्षापूर्वी. का नाही मिळाला ऑक्सिजन? कंपनी झालं की आम्हाला आमचं बिल मिळत नाहीये, बिल मिळत म्हणून ऑक्सिजन सप्लाय बंद केला. त्यांना वाटलं कुठे शिकला मन नाक दाबल्या तोंड उघडतो, पण याने नाक दाबलं तोंड उघडून राहिलं, मग तेच गेले. त्याने ऑक्सिजन सप्लाय बंद केला म्हणून चरुताई बालक तडफडत मेली. त्या पापाचे भागीदार तुम्ही आहात. खरं नाही वाटत ना? का नाही बिल पास केलं? सगळे आम्ही पैसे पाठवले, आम्ही पैसे पाठवले तरी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपालने ते पैसे दिले नाहीत कंपनीला. कारण त्या निरोप पाठवला की आधी गरजेवर माझ्या बायकोला 1.5 लाख रुपये देऊन या, मग मी 20 लाखाचे बिल पास करेन. नवीन गोष्ट सांगते.
20 लाख माझ्याकडे चेक आलेला आहे सरकारचा, तो तुम्हाला मी त्यावेळी देईल ज्यावेळी 1.5 लाख तू माझ्या घरी पोहोचवशील. कंपनी लोकांसाठी आम्ही देणार नाहीत. देणार नाही मला 20 लाखाचा चेक याने दिला नाही. तेवढे बाळक मेली. त्याने काय पाप केलं तो विषय सोडा. त्याला 1.5 लाख का हवे? कारण त्याचा मुलगा लग्नाचा असेल तर तुमची लाईन लागेल. अहो पैसे आहेत खूप, माझी मुलगी सुखात राहील. लाज नाही वाटत तुम्हाला त्यावेळी? माझी मुलगी सुखात राहील, तो पैसा कुठून आला हे ते कधी विचार केला? तेवढ्या मुलांच्या हत्याचा पैसा येतो आणि तरी तुम्ही मुलगी तिथं द्यायला द्याल. त्याची मुलगी असेल, अहो पैशाची मुलगी आपला चांगला, मग तिथे मुलगी करायला तुम्ही पसंत कराल का? पैसा आहे. जेव्हापासून समाजाने त्याग तपस्या शील चारित्र्याकडे दुर्लक्ष केलं, सत्ता आणि पैशाला मान द्यायला सुरुवात केली. सत्ता मिळण्यासाठी हत्या होत आहे, मर्डर होत आहेत. का होत आहे? सत्ता पाहिजे. का सत्ता पाहिजे? मान मिळतो. तुम्हीच केल्या या घोर चुका तुम्हाला रोजच्या जीवनात बघावं लागत आहे. रोजच्या जीवनात बाहेर औषधं नकली, दूध नकली, अनेक वस्तू. हे आमच्या हिंदू धर्माचं लक्षण नव्हतं. आमच्या हिंदू धर्माचं लक्षण होतं त्याग तपस्या शील चारित्र्याला किंमत. एक राजा होता, गावात कोणते ऋषी आला, राजा गेला, त्यांचा पाय डोकं ठेवून नमस्कार केला. त्याचा जो मंत्री होता प्रधान, त्याला आवडलं नाही. माझा राजा एवढा मोठा राजा आणि या ऋषीचा पाय याचा काय बलका नाही, याचा पाय डोकं ठेवून नमस्कार करतोय. राजा काही बोलला नाही. त्याच्या लक्षात आलं की मंत्र्याला आवडलं नाही मी नमस्कार केलेला. मध्ये थोडे दिवस जाऊन गेले. इकडे त्यांच्या प्रधानमंत्र्याला बोलवलं, त्यांच्या प्रधानाला, त्या मंत्र्याला, की माझं एक काम करायचं आहे ते तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे, दुसऱ्याला नाही सोपवायचं, तुम्हाला स्वतःला करायचं आहे. बोला मला तुमची आज्ञा. ही जे वेगवेगळी मुंडकी ठेवलेली आहेत मेलेल्या प्राण्यांची, ही बाजारात जाऊन विकून न्यायची आहेत. मग ठीक आहे. राजाने शिकार केला. हरण होतो, चित्ता होता, सिंह, वाघ, अनेक पशु दिली सगळी गेला. संध्याकाळी परत आला, विक्री केली सगळी. मला एक बाकी राहिलं, सगळे विक्री केलीच. अहो सिंहाचं तर पटकन घेतलं कोणतरी, हरिण, बारसिंग पटकन घेतली सगळे भराभर विकली गेलीत. मी केव्हा दुपारपासून प्रयत्न करतोय, हे एक जे आहे ते कोणी घ्यायला तयार नाही. मी शेवटी मोफत ठेवून घ्या, तरी कोण ठेवून घ्यायला तयार नाही. मग असं कोणतं उरलं? माणसाची कवटी. बाकी सगळं विकलं गेलं. माणसाची कवटी घरात कोण ठेवून घ्यायला तयार नाही. लोकांना भीती वाटते. राजा हसला. माणसाची कवटी मोफत देखील कोणी घरात ठेवायला तयार नाही, मग ते कोणाच्या पायावर झुकली तर तुला का वाईट वाटत? आता विषय निघाला पुढे. खरं तुम्ही हिंदू आहात. आमच्याकडे पद्धत होती, आहे आणि उद्या आणखीन राहील. आपल्यापेक्षा वृद्ध व्यक्तीला प्रणाम करायचे. आता जर आमचा प्रश्न विचारला, आमच्या संस्कृतीत वृद्ध म्हणजे नेमकं काय, कोणाला वृद्ध म्हटलंय सांगता येईल? नाही. कारण यू आर सो कॉल्ड हिंदू. वृद्ध म्हणजे म्हातारा नाही. आमची संस्कृती लहान नाही आहे. आमच्या संस्कृतीत वृद्धांचे देखील 4 प्रकार सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे वृद्ध. एक वयोवृद्ध तुम्हाला माहिती आहे, आपल्या बायला तो मोठा वयोवृद्ध, त्यांना नमस्कार केला पाहिजे. कारण आई वडील आहोत, दुसरे ज्यांचं वय आपल्यापेक्षा जास्ती आहे त्यांना प्रणाम, तो वयोवृद्ध. दुसरा ज्ञानवृद्ध. त्याचं वय काय हे महत्वाचं नाही. ते अष्टावक्र प्रवचन करायचे, त्याच्या आजोबाच्या वयाचे ऋषी येऊन बसायचे ऐकायला, आजोबाच्या वयाचे. आणि या अष्टावक्र काय म्हणायचे? भो बाला, भो बाला, मुलांनो ऐका. असे सगळे ऋषीमुळे चोथाले. अरे आमचा नाचूचा वयाचा आणि हा मला म्हणतो भो बाला. ते ब्रह्मदेवाकडे गेले. हा उद्धट झाला, उर्मट झाला, याला काही सांगा. ब्रह्मदेव म्हणायचं तो बरोबर आहे. जे ज्ञान त्याच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही.
तो ज्ञानी आहे, तो ज्ञानवृद्ध आहे म्हणून त्याचा अधिकार आहे तुम्हाला बाळा म्हणायचा. ही आमची संस्कृती. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, तुकाराम कोणी विचारलं तुमचं वय काय, तुकाराम हसले म्हणाले, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आहे ते केलेलं. अरे माझं वय काय विचारतो, मी ब्रह्मदेवाचा बाप आहे. काय सामर्थ्य आहे, आध्यात्मिक काय शक्ती आहे. तुकाराम म्हणतो मी ब्रह्मदेवाचा बाप मी आहे, माझं वय काय विचारतोस. ज्ञानवृद्ध. तिसरा तपोवृद्ध. ऋषभदेव संन्यास घेऊन निघून गेले. त्यांचे 99 मुलं त्यांच्याबरोबर गेले तपस्याला. सगळ्या शेवटी बाहुबली, भरत आणि बाहुबली आहे कथा जैन धर्मात. त्याला नंतर वाटलं की मी जावं, मी तपस्या करायला जावं. विचार केला ऋषभनाथ जवळ जावं, पण त्याला वाटतं माझ्यापैकी लहान भाऊ म्हणजे सगळ्यात मोठा, माझे सगळे लहान भाऊ आधीच गेलेत बाबांबरोबर ऋषभदेवबरोबर. आता मी गेलो तर मला माझ्या लहान भावांना नमस्कार करावा लागेल. मग त्याचा अहंकार दुखावतो. म्हणून तो दक्षिणेकडे गेला. तुला माहिती आहे श्रवण बेळगोळला बाऊची मोठी मूर्ती आहे, उंच फुट. ते जर तपस्या करत उभा राहिला, वर्षानुवर्ष तपस्या करून काही मिळालं नाही. ऋषभदेवाला दया आली, त्याने आपल्या कन्येला पाठवलं. कन्या आली, हे ध्यानच उभे आहेत आणि कन्या विणर गीत वाजवत आहे की हे माझा भावा हातीवरून खाली उतर. गीताचे शब्द आहेत, गीत वाजवत आहे, हे माझा भावा हातीवरून खाली उतर. थोडा त्या भाऊंना डोळे उघडले. त्याला वाटलं माझी ताई, मला आवाज तो ताईचा आहे, मी तो उभा आहे कित्येक वर्षानुवर्ष उभा आहे, कित्येक वर्षानुवर्ष मी बसलोच नाही आहे आणि इथं मला हातीवरून खाली उतर. विचार करता करता लक्षात आलं की मी वडिलांजवळ गेलो नाही. का गेलो नाही, लहान बाळ नमस्कार करावा लागू नये म्हणून. अहंकार सोडला, गेला, लहान बाळ नमस्कार करा. त्याच क्षणी त्याला ज्ञान प्राप्त झालं. का, ते तपोवृद्ध होते. हा वयाला मोठा असेल पण लहान भाऊ तपोवृद्ध होते म्हणून त्यांना हे बंधन. आमच्या संस्कृतीत तिसरा वृद्ध सांगितलं तपोवृद्ध. चौथा अधिकार वृद्ध. सो हे फ्रेश आता नुकतीच परीक्षा पासून कलेक्टर झाला. 27-28 वर्षाचा एक मुलगा कलेक्टर झालेला आहे, डायरेक्ट IAS परीक्षा पास केली. तो ऑफिसमध्ये आला आणि त्याचा क्लर्क जो 58 वर्षाचा रिटायर व्हायला आलेला आहे, असं माझ्या मुलाच्या वयाचा आहे, मी काय उभा राहू नाही, उभं राहावं लागेल. तो क्लर्क आहे, तो कलेक्टर आहे. साहेब आला की तो उठावं लागणार आहे, तुझं वय काय महत्वाचं नाही. तो अधिकार वृद्ध आहे. राजांना राजपुत्र गादीवर बसायचा, त्यावर त्याचं मंत्रिमंडळ त्याच्या बापाच्या वयाचं सगळी, मग त्या दुष्काळती नाही, तो राज गादीवर बसला आहे. मग आमच्याकडे वृद्ध देखील 4 प्रकारचे होते. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध माहिती आहे, अधिकार वृद्ध. आणि चौघांना नमस्कार करायचे सांगितलं. नमस्कार काय सांगितलं आहे, दुर्दैव आहे, लाज वाटते आम्हाला स्वतःला. आजचे तरुण पुढे आमच्याकडे हात करते शेकान करायला, लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला माहिती शेकान करणं म्हणजे काय आणि नमस्कार करणं म्हणजे काय, आता फरक काय माहिती नाही, कधीच समजून घेतला नाही. नमस्कार केल्यानंतर नक्की काय घडतं, आमचे चक्र आहे 6 चक्र. मणिपूर चक्र काय पडतो, नमस्कार करणं काय मिळतं माहिती नाही, विषय नाही, वेळ नाही, दुसऱ्या विषयाकडे जायचं. शेकांमध्ये काय होतं, 2 हातांचा स्पर्श होतोय. आणि आमच्या संस्कृतीमध्ये मुलगी वयात आली 12-14 वर्ष झाली तर बापाने देखील मुलाला स्पर्श करून विधान आहे. असा काळ मुलाला शेकान करतायत. परदेशी पद्धत काय बिघडलं नाही, त्या शेकाने तुमचा अनाहत चक्रावर परिणाम होणार आहे. अनाहत चक्राचा संबंध वायुशी आहे, त्याचा संबंध त्वचेशी आहे. आणि म्हणून शेकाने विकारांची आदान प्रदान होते. म्हणून विकार गेलेत स्पर्शाच्या माध्यमातून. म्हणून ऋषीमुनी म्हणायचे मुलगी वयात आल्यानंतर बापाने देखील स्पर्श करायचा नसतो, कारण विकार झाले स्पर्शाच्या माध्यमातून.
शेकान हा स्पर्शाचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. तो आमच्याबरोबर शेकान, आम्हाला हात जोडायला लागतं, नमस्कार बाबा. आणि आमच्याकडे काय होतं, नमस्कार करायचा पायाला हात लावून. ज्यावेळी पायाचं जे वागतात, पाय हे कर्मेंद्रिय आहे आणि पायाच्या कर्मेंद्रियाचं ज्ञानेंद्रिय आहे डोळे. त्याचा संबंध मणिप्रयुक्त राशी. जसं कोणी वाकलं त्याची नजर त्याच्यावर पडली आणि त्या दृष्टीतून, त्या नेत्रातून त्याने केलं तपस्या, भजन, पुण्य तुम्हाला मिळालं. तो थांबू शकत नाही, आम्ही घेणार नाही, तुम्ही म्हणू शकत नाही. रचना आहे प्रकृतीची. म्हणून म्हणतात स्वामीजी, मन लागत नाही, एकाग्र होत नाही. साधनेत मन रहित व्हायचं असेल म्हणून आमचे ऋषी म्हणतात मन शांत करायचे, मन रहित व्हायचे तर नमन करायला शिका. जर तुम्ही नमन करायला शिकला तर नमन होणारच. आमचा अहंकार आम्हाला नमन करू देत नाहीये. मिळालं वाकू कोणाकडे. तुम्ही चरण स्पर्श करतात, दृष्टी त्याचे त्यागचा बळ असेल तो अंशता मिळणार. आणि म्हणून तो जो अधिकारी पुरुष आहे त्याच्या सगळ्या शरीरात चैतन्य आहे, पण त्या चैतन्य अधिक तर बाहेर पडतं त्याच्या उद्या अंगठ्यातून, त्या हृदयातमधून, त्याच्या बोटातून. म्हणून त्या पायाला हात लावला, स्पर्श केला, त्या अंगठ्याला त्याला झंझणा देतात. ते तपस्याचं फल तुम्हाला मिळणार आहे. आम्ही नमस्कार करायला विसरलो होतो. शेकांची पद्धत सुरू झाली. मुलं मुली आलिंगन देत आहेत, शेकान करत आहे, स्पर्श. आणि म्हणून अगदी आपसातल्या जवळच्या संबंधात देखील अनेकता वाढलेली आहे. माफ करा, सत्य ते सांगतो आहे. नंतर 4 उद्देश सांगितले. आमच्या संस्थेचा मुख्य आधार काय होता, आता त्या विषयावर आम्हाला यायचे. आमच्या संस्थेत 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि पुरुषार्थ शब्द तुमच्या कानात आला की तुमचं डोकं विकट धावतं. पुरुषार्थ म्हणजे काय, मी माझ्या मेहनतीने बंगला बांधला, मी माझ्या मेहनतीने कार घेतली, एवढे लाख बँकेत ठेवले, तुम्ही याला पुरुषार्थ म्हणताय. बंगला बांधणं, कार घेणं, इस्टेट वाढवणं. आमचे ऋषीमुनी याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. आमच्या संस्कृतीमध्ये पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे, पुरुष म्हणजे काय, पुरुषेति इति पुरुषः. पुरुष म्हणजे शरीर. म्हणून गीतेत देखील श्लोक आहे, नवद्वारे पुरे गेही, नवद्वारे पुरे गेही. पुरुष म्हणजे काय, हे शरीर. आणि या शरीरात तो शयन करतोय, आराम करतोय, तो पुरुष म्हणजे तो परमात्मा. त्याच्या प्राप्तीसाठी करायचा प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ. बंगला बांधणं म्हणजे पुरुषार्थ नाही. आणि मग हा जर पुरुषार्थ अर्थ असेल तर तो तुम्ही ज्याला पुरुष म्हणता, सो कॉल्ड ही मॅन, तो नाहीये. स्त्रियांना देखील पुरुषार्थ करायचा अधिकार आहे, कारण स्त्रियांना देखील अधिकार आहे मोक्षप्राप्तीचा. मोक्षप्राप्तीचा अधिकार आहे आणि त्यासाठी जी धडपड आहे तो पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे. मीराबाई गेली होती वृंदावनमध्ये, तिथे गोस्वामी होते, कोण तपस्या करत होते. मीराबाईला कळलं की मला तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. ते तपस्वी गोस्वामी त्याने उलट उत्तर पाठवलं, मी स्त्रियांचं तोंड पाहत नाही, मी स्त्रियांचं तोंड पाहत नाही. मीराबाई पुन्हा उत्तर पाठवलं, मला खूप आनंद झाला ऐकून, मला खूप आनंद झाला ऐकून की वृंदावनमध्ये आणखी कोणीतरी पुरुष आहे. मी तर समजत होती की वृंदावनमध्ये फक्त एकच पुरुष आहे, कृष्ण, आणि बाकी सगळ्या गोपिका आहेत. वृंदावन फक्त एकच पुरुष आहे, तो म्हणजे भगवान कृष्ण, बाकी सगळ्या गोपिका आहेत. आज पहिल्यांदा कळलं की अजून कोणती पुरुष इथं आहे. ती चिठ्ठी आत गेल्यावर तो गोसावी धावत आला आणि मीराबाईच्या चरणी पडला. चंडीपाठ वाचतात, खूप लोक वाचतात. त्यात श्लोक आहे, स्त्रिया समस्ता सकला जगत्सु. आता समस्ता म्हटलं मग पुन्हा सकला शब्द कशाला पाहिजे. स्त्रिया समस्ता
पुढे आणखी काय, सकला जगत्सु. मग सकला शब्द कोणासाठी, पुरुषांसाठी आहे. एक परमात्म्याशिवाय तुझं कोणी पुरुषच नाहीये, पूर्ण पुरुष तो एकच आहे. आणि तुम्हाला सायन्सच्या भाषेत कळतं, XY कॉम्बिनेशन शिवाय ना पुरुष ना स्त्री, फक्त XYY आणि XXY. पण X आणि Y तर दोघांच्या शरीरात आहे ना. म्हणून सायन्सच्या दृष्टीने देखील कोणी स्त्री 100% स्त्री नाही आणि कोणीही पुरुष 100% पुरुष नाही. हे सायन्स सांगता, आम्ही सांगत. XY फक्त Y एक्स्ट्रा की X एक्स्ट्रा एवढा फरक स्त्री पुरुषामध्ये. सांगायचा उद्देश पुरुषार्थ. तुमच्यात मुंबईत या ठाण्यात घडलेली गंमत सांगतो. गंमत नाही आहे, एक व्यथा आहे. आम्हाला एका महिलेने, एका बाईने खूप आग्रह केला. तिने आमची पुस्तकं वाचली ती. स्वामींनी कळालं की तुम्ही ठाण्यात मुंबईत येत आहेत, माझ्या घरी या ना. म्हटलं बाई, आम्ही परिचय नसताना कोणाच्या घरी जात नाही. 2-4-5 वेळा भेटलं, मग कधी इच्छा झाली तर हो म्हणतो, नाही जातं नाही. पुढं कधी करोडपती बोलवता जात नाही, राजे जात नाही. 4-5 वेळा भेटा, ओळख झाली मग विचार करू. पण त्या मुलीचा हट्ट, नाही माझ्याकडे या, माझ्याकडे या. शेवटी आम्हाला ठीक आहे, मुंबईतच जो येतो. आमच्या फोनवर त्यावेळी टेलिफोनचा म्हणजे मोबाईलचा जमाना होता, लँडलाईनचा. आम्ही कोणाकडे उतरवतो, लँडलाईनवर फोन आला. ते फोन त्या नवऱ्यानं ऐकलो. मोठा ऑफिसर, जेवढा मोठा ऑफिसर थोडा अहंकार पण मोठा ना. ऑफिसर पण मोठा नाही, अहंकार पण मोठा. कोणाला फोन केला, आपल्या घरी बोलवलं. हो, माझ्याकडे कोणी स्वामीजी पाय ठेवणार नाहीत, मला ते चालणार नाही. दोघांचं भांडण, कडाक्याचं भांडण झालं. त्या मुलीने पुन्हा रडत रडत फोन केला की स्वामीजी माझ्या घरी येऊ नका, मला लाज वाटते, नाही म्हणायला येऊ नका. ठीक आहे, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. दंपती म्हणजे काय हो? दंपती शब्दाचा अर्थ काय होतो? दंपती, नवरा बायको. हा, दंपती शब्दाचा अर्थ दम म्हणजे घर, पती म्हणजे मालक, घराचे मालक. पती पतीच्या घरात त्या दोघांचा अधिकार आहे घरावर. तू कोण नाही म्हणणार की माझ्याकडे कोणी स्वामीजी येणार नाही. पती पत्नीच्या वस्तू दोघांचा अधिकार आहे, त्या ती दंपती. दंपती म्हणजे घर नव्हे, पती पत्नी नव्हे. दंपती म्हणजे दम म्हणजे घर, पती म्हणजे मालक. मग पतीपत्नी अर्थ जर त्याचा असेल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की घरावर जेवढा पुरुषाचा अधिकार आहे तेवढा स्त्रीचा अधिकार आहे. ही कल्पना पाश्चात्य देशातून किंवा मुस्लिम देशातून आली नाही, ही आमची संस्कृती सांगते. स्त्रियांना बरोबरचे अधिकार. म्हणून पुरुषार्थ पुरुषांसाठी ही साठी नाही, स्त्रियांसाठी देखील पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ शब्दाचा अर्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष. म्हणजे ईश्वर प्राप्तीचा, मोक्ष प्राप्तीचा अधिकार पुरुषांकडे स्त्रियांनी होता. क्रम काय होता? आधी धर्म, मग अर्थ, मग काम आणि मोक्ष. आज समाजामध्ये सगळीकडे दुःखच दुःख आहे, परिवारामध्ये दुःख आहे. कशामुळे? रामतीर्थाच्या भाषेत आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर गेलो. धर्माचं ज्ञान गर्भवती स्त्रीपासून सुरुवात करता येते. अभिमन्यू शिकला ही कल्पना नाही, आज सायन्स स्वीकारतो. अलीकडे जे संशोधन झालंय हे स्वीकारतं की बालक गर्भात असताना शिकून येतो. म्हणजे अभिमन्यूने चक्रव्यूहाची विद्या शिकला हे आज मेडिकल सायन्स स्वीकारायला लागलंय. म्हणजे धर्माचं शिक्षण तिथून देता येते. तर आताशे जन्मला शिशूला म्हणता नाही त्या प्रशिक्षणात, म्हणजे धर्माचं जन्मापासून देत देत आणि धर्माचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर धर्माच्या आधारावर अर्थार्जन सांगितलेलं आहे. आज कोणाचा अर्थार्जन धर्माच्या आधारावर आहे? आणि काही लोक म्हणतात आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कुठे भ्रष्टाचार करतो, आम्ही कुठे वाईट मार्गाने पैसे कमवतो, आम्ही आमची शेतीत मेहनत करतो म्हणजे आमचा पैसा शुद्ध आहे. नाही,
आमचं धर्मशास्त्र स्वीकारत नाही. नीट ऐकून घ्या. आम्ही लहान असताना आम्हीच बघितलं आमच्या डोळ्यांनी. शेताचं धान्य ज्यावेळी त्या खळ्यात यायचं, दाणे वेगळे व्हायचे, दाणे त्यात ढीक लागायचा, तर तो शेतकरी त्याच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे, जबाबदारीप्रमाणे त्या धान्यातलं पायली 2 पायली, म्हणजे आता भाषेत 7 किलो, 1 पायली म्हणजे 7 किलो, पायली 2 पायली धान्य गावातल्या मंदिरात ब्राह्मण असेल, पण साधू संन्यासी असेल, तिथं आधी पाठवायचा आणि मगच धान्य घरी न्यायचा. हे कशासाठी? आमचं ईशोपनिषद सांगतं, तेन तक्तेन म्हणजे आधी द्या. तुम्ही काय करता? दानधर्म करता? नाही, माफ करा. माझा विषय बदल, म्हणजे तुम्ही काय करता हे लक्षात येण्यासाठी. जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना एक प्रश्न विचारतो, सरळ रेषेची व्याख्या काय? म्हणून नाही आठवत, 9वीमध्ये शिकलो. आता आम्ही 12वी झालो, इंजिनियर झालो. आम्ही तुम्हाला भूमिती शिकायला नाही आलो होतो, आम्हाला वेगळा विषय सांगायचा. सायन्समध्ये भूमितीमध्ये सरळ रेषेची व्याख्या काय आहे नाही आठवत, आम्ही सांगतो. 9वीत आम्ही पण शिकलो होतो 7 वर्षापूर्वी, नाही 70 वर्षापूर्वी, का ते भूमितीमध्ये सरळ रेषेची व्याख्या आहे 2